हरिओम. मंडळी, करता करविता शेवटी भगवंत आहे, लक्षात ठेवा. आणि माणूस नक्कीच नाही आहे. अहंकारापासून सुटका व्हावी म्हणून या 6व्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं. काय सांगितलं? योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. 6व्या अध्यायातला 47वा श्लोक होता. भगवंत सांगतात, खरा श्रेष्ठ साधक, खरा योगी अत्यंत श्रद्धेने भगवतमय होतो आणि त्याचं मन पूर्णपणे भगवंताकडे लागतं. आणि हीच आहे भक्ती साधना ना. आता ज्या भगवंताकडे मन लावायचं आहे त्याचं स्वरूप काय आहे ते सांगायला भगवंतांनी 7व्या अध्यायात सुरुवात केली. त्यासाठी तिथे त्यांनी ज्ञान आणि विज्ञान हा विषय मांडायला सुरुवात केली. भगवंतांनी स्पष्ट केलं की जगात जाणण्यासारख्या फक्त 4च गोष्टी आहेत. जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ईश्वर, त्या दोघांचं नियमन करणारा ईश्वर म्हणजे काय, आणि या सर्वांना आधार देणारा पण तरीही सर्वांपासून पूर्णपणे अलिप्त असलेला परमेश्वर म्हणजे काय, हे जाणणं सर्वात महत्त्वाचं. हे त्यांनी भूमिरापो नरो वायूपासून मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव म्हणजे 7व्या अध्यायातल्या 4, 5, 6 आणि 7 या श्लोकात सांगितलं. पण तरीही मन भगवंताच्या भक्तीमध्ये रमवणं सोपं नाही हो. केवळ आपल्या प्रयत्नाने ते जमत नाही, हे सत्य आहे. कारण भगवंताची जी मायावी शक्ती आहे ना, माया, ती त्यात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण करते. तिला ओलांडून भगवंतापर्यंत पोचणं फार कठीण आहे. भगवंत स्वतःच म्हणाले, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया. पण त्याचबरोबर त्याने हे स्पष्ट केलं बरं का, की मामेव ये प्रपद्यन्ते माया मेहताम तरंती. ते जे मला मनोमन शरण येतात ना, ते मात्र माझी माया सहजपणे ओलांडतात आणि माझ्यापाशी येऊन पोचतात. स्वतःचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी त्या 17व्या अध्यायामध्ये 14-15 उदाहरणंसुद्धा दिली. रसोहमप्सु कौंतेयपासून अगदी शेवटपर्यंत. म्हणजे काय, प्रथम तत्त्वदृष्टीने, नंतर उपलब्धीच्या दृष्टीने उदाहरणं दिली. याच अध्यायामध्ये भगवंतांनी पुढे कोणते लोक माझी भक्ती करतात आणि कोणते लोक माझी भक्ती करत नाहीत हे सांगायला सुरुवात केली. प्रथम भगवंतांनी त्यांची भक्ती कोण करत नाहीत हे सांगितलं. ते काय म्हणाले? नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृत ज्ञाना असुरम भावमाश्रितः. 7व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकात सांगितलं. म्हणजे पापी माणसं माझे भजन करीत नाहीत, कारण मायाशक्तीने त्यांची हृदय मोहित केलेली आहेत. आणि मंडळी, एक तर स्पष्ट आहे, जोपर्यंत भगवंताचं भजन होत नाही ना, तोपर्यंत भगवंत नीट समजत नाही. आणि जोपर्यंत भगवंत नीट समजत नाही तोपर्यंत जगाचं आणि बदलणाऱ्या परिस्थितीचं योग्य मूल्यमापन करता येत नाही. आणि जोपर्यंत जगाबद्दलची समज ठीक होत नाही ना, तोपर्यंत आपण जगात राहतो, हे खरं आहे, काम करतो, भोग करतो, पण त्यामुळे केवळ दुःखीच होतो ना, केवळ दुःखीच होतो. हे सर्व का घडतं? कारण अशी माणसं आसुरम भावमाश्रिता असतात, असं भगवंत सांगतात. म्हणजे आसूर म्हणजे काय? आता सामान्यपणे आपली कल्पना अशी असते की आसूर म्हणजे कोण असतात? असे कसे तरी केस वाढवलेले, काळे कुट्ट, मोठे असे आसकट विस्कट दाढा, विकृत, असं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं. पण त्या अर्थाने इथे आसूर म्हटलेलं नाही आहे, लक्षात घ्यावा. आसूरचा दुसरा एक अर्थ आहे, आसूसू रमते इथे आसुरहा. जे केवळ इंद्रिय भोगामध्येच रमलेले असतात ते आसूर. आता यात कोण कोण बसतं आपल्यापैकी बघा, प्रत्येकजण लावून. केवळ त्याच्याच विचारात जे असतात ते आसूर. अशा लोकांना भजन करणं आवडत नाही बरं का, भोजन करणं आवडतं. सर्व प्रकारचे भोग घेणं हेच सर्वस्वी त्या अशा लोकांना आवडतं. आणि अशानं भगवंतांनी नराधम असं म्हटलं आहे बरं का, नराधम. त्यांना भगवंताचं नामस्मरण, कीर्तन, भजन, मनन, चिंतन यात काही रस नसतो. भगवंत पुढे असं म्हणाले मात्र, की दैवी प्रकृतीचे पुण्यवान जे लोक आहेत ना, ते माझं भजन करतात. चतुर्विधा भजनते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. 7व्या अध्यायातला 16वा श्लोक आहे. कोणते 4 प्रकार भगवंताने सांगितले? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी लोक माझी भक्ती करतात. म्हणजे आता जीवनात काही संकट आली तो अर्थभक्त, समजा काही जाणून घ्यायचं आहे जिज्ञासू भक्त, किंवा अनेक वस्तू पाहिजे, पैसा पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असे जे असतात ते अर्थार्थी भक्त. आणि भगवंताचं स्वरूप काय आहे ते आत्मरूपाने जाण्याचा जे प्रयत्न करतात ना, ते आहेत ज्ञानी भक्त. आणि या प्रत्येक कामासाठी ते जगाकडे नाही जात, जगाकडे मागत नाहीत, भगवंताकडेच मागतात. खरं असं आहे की भगवंताकडे काहीच मागू नये. त्याला आपली गरज काय आहे, आपली लायकी काय आहे हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं समजतो आणि तो योग्य वेळी योग्य ते सर्व काही देतच असतो. ही आहे खरी श्रेष्ठ भक्ती बरं का, यालाच निष्काम भक्ती असं म्हणतात.
पण समजा अगदी मागायचंच असेल ना, तर इतरांकडे हात पसरण्याऐवजी भगवंताकडे जरूर मागावं. अहो शेवटी तर आपली आई आहेत, वडील आहेत हो. त्वमेव माता पिता त्वमेव असं म्हणतोच की नाही आपण. आईबापांकडे मागायची रास कसली आली. आणि दुसरं, ज्याच्याकडे मागायचं तो द्यायला पण समर्थ पाहिजे ना. एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याकडे जर मागितलं तर काय फायदा आहे. एखादा संसारी माणूस आपल्या संसारातले दुःख दुसऱ्या संसारी माणसाला सांगतो. काय होतं, दुसऱ्या संसारी माणूस त्याची दुःख सांगायला लागतो, की तुझ्यापेक्षा माझी दुःख कशी मोठी आहे ते सांगायला लागतो. म्हणजे काय होतं, त्याचा उपयोग काय झाला, काहीच नाही. अहो तो दुःखी माणूस तुम्हाला काय देणार. पण भगवंत मात्र सर्व समर्थही आहेत, ते सगळंच काही देऊ शकतात. आणि म्हणून मग जगापेक्षा त्यांच्याकडे मागावं केव्हाही बरं. या उलट जे दैवी प्रकृतीचे लोक आहेत ना, ते कशाही परिस्थितीत असोत, येणं प्रकारेनं भगवंताशी ते आपला संबंध जोडतात कसंही. आणि मग अशी माणसं हळूहळू भगवंताचं स्वरूप जाणायला सक्षम होतात. आणि मग ते सर्व प्रकाराने भगवंताचं भजन करायला लागतात. सर्व प्रकाराने भगवंताचं भजन करणं म्हणजे काय ते भगवंतानेच सांगितलं. संपूर्ण ब्रह्म, अध्यात्म, संपूर्ण कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ अशा भगवंतांना अंतकाळीसुद्धा जाणायचं आणि ते भगवंतांना प्राप्त व्हायचा प्रयत्न करायचा, हे त्यांनी स्पष्ट केलं ना. यावरूनच 8व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनांनी प्रश्न केला की भगवान ब्रह्म म्हणजे काय हो, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय इत्यादी. त्यामुळे मग काय, दैवी आणि आसुरी संपत्तीचा प्रकृतीचा विषय राहायला बाजूला. आणि मग भगवंतांनी या संज्ञांचा अर्थ अर्जुनाला सगळा समजावून सांगायला सुरुवात केली. आणि शेवटी अंतकाळाच्या संदर्भात उत्तरायण, दक्षिणायन, चंद्रमार्ग, सूर्यमार्ग यांचंही विवेचन केलं. मंडळी, एखादा तत्वविचारावर प्रवचन सुरू झालं ना, तत्वविषयावर, की मग वक्ता आणि श्रोता यांचे सगळे विचार एकाच दिशेने जात असतात. अशा वेळी मध्येच एखाद्याने काही प्रश्न विचारला ना, की सर्व रसभंग होतो. हा सगळ्यांचाच अनुभव आहे. तसंच झालं या बाबतीतसुद्धा. अर्जुनाने प्रश्न विचारल्यामुळे विषय थोडा वेगळा डायव्हर्ट झाला आणि गीतेचा असा अनेक वेळा झाला आहे. आणि तसंच या 7व्या अध्यायात घडलं, 8व्या अध्यायामध्येच आला. आता 7व्या अध्यायात जो पूर्ण न झाला होता जो विचार म्हणजे ज्ञानविज्ञान योग, तो परत सांगायला पुढे सांगायला भगवंताने 9व्या अध्यायात सुरुवात केली. 9व्या अध्यायात योग आणि ऐश्वर यांचा समन्वय सांगितला. काय म्हणाले ते, मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मस्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्थितः न च मस्थानी भूतानी पश्चिमे योगमैश्वरम भूतभृंद च भूतस्थो ममात्मा भूतभावना. 9व्या अध्यायातला 4-5 श्लोक होता. आता गंमत अशी आहे की या 2 श्लोकात अगदी एकमेकांच्या उलटसुलट विचार आहेत हो, नक्कीच आहेत. पण खरं म्हणजे ते उलटसुलट नसून ते एकमेकाला पूरकच कसे आहेत हे आपण त्यावेळेला सविस्तर जाणलंसुद्धा आहे. यांचा मूळ सिद्धांत काय आहे, मूळ तत्वविचार असा आहे की भगवंताला स्वतःलाच कुठलाच आकार विकार प्रकार काहीच नाही आहे. ते पूर्णपणे अव्यक्तच आहेत. आणि म्हणूनच जगातल्या सर्व वस्तू, व्यक्ती आणि त्यांचे सगळे आकार प्रकार हे त्यांच्यामुळे शक्य होतात. यातला मूळ सिद्धांत असा आहे हो, मूळ तत्वविचार असा आहे की भगवंता स्वतःला कसलाच आकार विकार प्रकार काहीच नाही आहे. ते तर पूर्णपणे अव्यक्तच आहेत ना. पण जगातल्या सर्व वस्तू, व्यक्तींचे आकार प्रकार त्यांच्यामुळेच केवळ शक्य होतात. आपण जेव्हा हे सविस्तर जाणलंच होतं त्यावेळेला की जगत, जीव आणि ईश्वर तिन्ही भगवंतामध्येच आहेत, हे आहे त्यांची योगस्थिती. आणि जगत, जीव आणि ईश्वर आणि त्यांच्या सगळ्या अभिव्यक्ती हे भगवंतच आहेत हो. पण हे त्यांचं ऐश्वर्य ना, विभूती स्थिती. म्हणजे समुद्र शांत असणं ही त्याची आहे योगस्थिती. आणि लाटांची उधळण जेव्हा तो करायला लागतो ती त्याची विभूती स्थिती असते किंवा ऐश्वर्य स्थिती असते. मग जगात जे जे काही दिसतं ना ते भगवंताचीच अभिव्यक्ती आहे असं मानणं हाच तर भक्तियोग आहे ना. ज्ञानदेवाने तेच सांगितलं आहे, जे जे देखीचे भूत ते ते जाणीजे भगवंत हाची भक्तियोग निश्चित. हा तत्वविचार सांगितल्यावर भगवंत परत दैवी आणि आसुरी संपत्तीकडे वळले. त्यांनी काय सांगितलं, मोघाशा मोघ कर्माणा मोघज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरीम चैव प्रकृती मोहिनीम श्रिता. 9व्या अध्यायातला 12वा श्लोक होता. जे लोक ह्या आसुरी, राक्षसी, मोहिनी प्रकृतीचा आश्रय घेतात ना, म्हणजेच जे दैवी प्रकृतीचा आश्रय घेत नाहीत, त्यांची आशा व्यर्थ आहे, त्यांचं कर्म व्यर्थ आहे, त्यांचं ज्ञानसुद्धा व्यर्थच आहे. या उलट जे दैवी प्रकृतीचे लोक आहेत त्यांचं वर्णन करताना ह्याच 9व्या अध्यायात भगवंत म्हणाले, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां
योगक्षेमं वहाम्यहम 9व्या अध्यायातला 22वा श्लोक होता. अनन्य प्रेमी आणि भक्तजन यांना प्रत्येक काळामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये माझंच दर्शन होऊ लागतं. आणि असे जे माझे अनन्य भक्त आहेत ना, त्यांचा योगक्षेम मी चालवतो असं भगवंत म्हणाले. त्यावेळेला आपण हे जाणले की योग म्हणजे जे काही नाही ते मिळवून देणं आणि क्षेम म्हणजे आहे ते नीट राखून ठेवणं. भगवंत अनन्य भक्तांचा योगक्षेम चालवता याचा अर्थ चरितार्थ चालवतं एवढ्या मर्यादित नाही घ्यायचा. अहो चरितार्थ ते सगळ्यांचा चालवतात. जे भक्त नाहीत त्यांचं कोण चालवतो? तेच तर चालवत असतात, हे खरं आहे. पण इथे योगक्षेम मी करीन म्हणजे आम्हा दोघांमध्ये जे काही अडथळे आहेत ना ते मी दूर करून माझ्यापर्यंत पोचण्याचा त्यांचा मार्ग प्रशस्त करीन असं भगवंत सांगतात. म्हणजे भगवंतांना हे सांगायचं होतं की आसुरी प्रकृतीचा आश्रय सोडा आणि दैवी प्रकृतीचा आश्रय घ्या, तरच भगवंताकडच्या वाटचालीमध्ये तुमची प्रगती होऊ शकेल. हेच पुन्हा एकदा सांगण्यासाठी 10व्या अध्यायात भगवंतांनी परत एकदा सांगितलं, एतां विभूतिं योगमच मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. 10व्या अध्यायातला 7वा श्लोक होता. ज्या माणसाने दैवी प्रकृतीचा आश्रय घेतला ना तो मला दोन्ही रूपाने जाणतो. म्हणजे अभिव्यक्त रूपाने जे काही दिसतं ना ते भगवंतच आहेत, त्या भगवंतच या रूपाने जाणतो. आणि अव्यक्त रूपाने म्हणजे आत्मरूपाने पण तेच भगवंत आहेत हेही जाणतो. ते त्यांचं स्वरूप आहे तो जाणतो. म्हणजे भगवंताची ओळख ही जाणीव, ज्ञान आणि अनुभव या सर्व बाजूने अभिव्यक्त आणि आत्म या दोन्ही रूपाने झाली की माणूस अविकंप योगाला प्राप्त होतो. मग त्याची श्रद्धा काय राहते? अढळ राहते. नाही तर माझी श्रद्धा आहे पण तरीसुद्धा मला अमुक अमुक चिंता आहे असं जर कोणी म्हटलं ना तर याचा अर्थ त्याची श्रद्धा अढळ नाही असाच अर्थ होतो ना. हे नक्कीच आहे. जो अविकंप योगाला प्राप्त झाला तो भक्त पूर्णपणे भगवंतावरच अवलंबून असतो आणि कितीही संकट आली तरी त्याची श्रद्धा डळमळीत होत नाही. पुढे 10व्या अध्यायातच भगवंतांनी सांगितलं, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तां येन माम उपयांति ते. 10व्या अध्यायातला 10वा श्लोक होता. अशा दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन माझं नित्य भजन करणाऱ्या माझ्या भक्तांना मी अशी बुद्धी देतो की त्या बुद्धीच्या साहाय्याने ते मला समजू शकतात आणि मला प्राप्त होऊ शकतात. मी त्यावेळी सांगितलं होतं, आठवत असेल आपल्याला, की एक बुद्धी असते आपण तयार केलेली. कुठली बुद्धी? तिला सतत धार लावून तयार ठेवतो आपण अगदी, पण तिचा उपयोग होतो परीक्षेत गुण मिळवण्यासाठी, जीवनात व्यवहारात यशस्वी होण्यासाठी. पण भगवंतांना प्राप्त होण्यासाठी या बुद्धीचा उपयोग होत नाही. भगवंत जी बुद्धी देतात ना तिच्या मदतीने असा भक्त जीवनातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये, व्यक्तीमध्ये, परिस्थितीमध्ये भगवंताला पाहू शकतो, जाणू शकतो. हा दैवी प्रकृतीचा भक्तीचा विषय चालू असतानाच अर्जुनाने पुन्हा मध्येच एक प्रश्न विचारला. भगवंता, तुमच्या या सगळ्या गोष्टी ऐकून ना फार बरं वाटलं हो, पण तुमच्या ज्या अनंत विभूती आहेत असं तुम्ही म्हणताय त्यातल्या कोणत्या विभूतीमध्ये आम्ही तुमचं दर्शन घ्यावं हे जरा मला विस्ताराने सांगा. कारण तुमचं उत्तम बोलणं किती जरी ऐकलं ना तरी माझी तृप्ती होतच नाही असं तो म्हणाला. भूय कथय तृप्तीही शृण्वन्ति नास्ति मे मतम. आणि मंडळी, हे दैवी प्रकृतीचं एक महत्त्वाचं लक्षण आहे बरं का. भगवंताचे विचार, भगवंताची कथा ऐकण्याचा कंटाळा येणं हे आसुरी प्रकृतीचे लक्षण आहे हो, असं समजावं. जर हा प्रश्न अर्जुनाने केला नसताना तर भगवंत दैवी आणि आसुरी प्रकृतीच्या लोकांचं वर्णन करणारच होते की. पण अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला त्यांच्या 73 विभूती सांगितल्या. अहमात्मा गुणाकेशेपासून 48-39 श्लोकापर्यंत आणि 41 श्लोकात शेवटी असं सांगितलं की सगळे इतकं कशाला जाणतो बाबा, फक्त एक लक्षात ठेव, जगामध्ये जिथे जिथे काही विशेषत्व दिसतं ना ती माझी आणि त्या त्या क्षेत्रातली विभूती असं जाण. आणि हे सगळं विश्व भगवंतांच्या फक्त एका अंशामध्ये सामावलेलं आहे असं जेव्हा अर्जुनानं जाणलं तेव्हा ते पाहण्याची जिज्ञासा स्वाभाविकच त्याला झाली. आणि म्हणून 11व्या अध्यायाच्या त्यांनी सुरुवातीला भगवंतांनी विचारलं, काय विचारलं? द्रष्टुम इच्छामि ते रूपम ऐश्वर्यम पुरुषोत्तम. तुमचं जे ज्ञान, ऐश्वर, शक्ती, बल, वीर्य, तेज यांनी युक्त अशा तुमच्या षडैश्वरी रूपाला मी पाहू शकेन का? म्हणजेच या सर्व विभूतींचं दर्शन मी एकत्रित रीतीने घेऊ शकेन का? आणि ह्यावर त्याला भगवंतांनी विश्वरूप दर्शन दाखवलं. यामध्ये मुख्यतः सगुण साकार, निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि उपासनेच्या दृष्टीने अशा 4 प्रकारांनी दर्शन घडवलं. भूत, वर्तमान, भविष्य यामधले सगळे भूतमात्र, प्रसंग, व्यक्ती, चांगल्या वाईट सर्व प्रकारच्या घटना त्याने एकाच भगवंताच्या रूपात पाहिल्या. भगवंतामध्ये सर्व विश्व आणि विश्वातल्या प्रत्येक वस्तू व्यक्तीमध्ये भगवंत.
म्हणजेच काय झालं, 11व्या अध्यायातल्या मुख्यतः सगुण साकार आणि निर्गुण निराकार रूपांचं दर्शन त्याला झालं. त्यावरून 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न असा केला की भगवंत, तुम्ही आता मला सगुण आणि निर्गुण 2 प्रकारची स्वतःची अभिव्यक्ती दाखवली. यापैकी कोणत्या प्रकारच्या रूपाची उपासना माझ्यासाठी योग्य आहे? यावर भगवंतांनी स्पष्ट निर्णय दिला की निर्गुण निराकाराची उपासना अधिक कष्टदायक आहे. त्यापेक्षा आपण स्वतःला जर सगुण साकार म्हणजे देहधारी हवं तसं मानत असलो, आणि मानत असतो कशाला, मानतोच ना, तेव्हा आपलं उपास्य दैवतसुद्धा सगुण साकारच असावं. कारण सगुण निर्गुण दोन्ही एकच आहेत. सगुण निर्गुण एक गोविंदुरे. पण आपल्या दृष्टीने सगुण उपासना चांगली. मग 12व्या अध्यायातल्या 8, 9, 10 आणि 11 या 4 श्लोकात भगवंतांनी भक्ती कशी करावी याचे 4 पर्याय सांगितले. 8व्या श्लोकात काय सांगितलं, आपली मन आणि बुद्धी भगवंतामध्ये लावा. 9व्या श्लोकात सांगितलं की ते जमत नसेल तर शास्त्रांचा अभ्यास करा. 10व्या श्लोकात सांगितलं तेही जमत नसेल तर सगळी कर्म भगवंतासाठी करा. आणि 11व्या श्लोकात सांगितलं की तेही जमत जर नसेल तर जे जे करतात ती सगळी कर्म त्यांच्या फळासकट मला म्हणजे भगवंताला अर्पण करा. एकापेक्षा अधिक असे सोपे सोपे पर्याय भगवंताने सांगितले. म्हणजे असं केलं तर कर्मापेक्षा कर्तृत्वभावापेक्षा कर्मफळापेक्षा भगवंताचं महात्म्य आपल्या मनात बुद्धीमध्ये हळूहळू वाढतं, ठसत जातं. आणि मग द्वैतात राहूनसुद्धा अद्वैत, अव्यय, अक्षर अशा परमात्म्याचा असा भक्त जाणू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो. अशा रीतीने भगवंतांना स्वतःच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची संधी देणं हीच आहे पराभक्ती किंवा भक्तीची पराकाष्ठा. अशा परमश्रेष्ठ भक्ताची लक्षणं भगवंतांनी याच 12व्या अध्यायाच्या शेवटच्या 13 ते 19 श्लोकात सांगितली. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच वगैरे वगैरे. आणि जे दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन आपलं जीवन चालवतात त्याचं या 12व्या श्लोकाच्या शेवटच्या श्लोकात 12व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवंताने सांगितलं, हे तू धर्मयामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. 12व्या अध्यायाचा शेवटचा 20वा श्लोक होता. भगवंत असं म्हणाले की मी जो भक्तियोग सांगितला तो अंमलात आणून जे जे भक्त ज्ञानी झाले नाहीत अजून, हे खरं आहे, त्यांची अद्वैताची सिद्धी अजून झालेली नाही आहे, पण जे सांगितलं त्या पराभक्तीवर आणि परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्या दृष्टीने वाटचाल करण्याचे जे प्रयत्न करत आहेत ना, असे श्रद्धावान भक्तसुद्धा मला फार आवडतात, मला फार प्रिय आहेत. हे पुन्हा दैवी गुणाचं लक्षण आहे ना. दैवी गुण अंगीकारलेला कुठलाही माणूस श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण होऊ शकतो. त्यानंतर 13व्या अध्यायात अर्जुनाच्या प्रश्नाचा दुसरा भाग होता. कुठला? निर्गुण उपासाचा. त्याचं वर्णन भगवंताने करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी प्रथम त्यांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुष, शरीर आणि जीव यांच्यातला फरक विशद केला. आणि त्याने असं सांगितलं की प्रत्येक शरीर जरी वेगळं असलं ना तरी प्रत्येक शरीराच्या जीवरूपाने अभिव्यक्त होणारा भगवंत मात्र तोच आहे. अनेक नाहीत, एकच आहे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. यापैकी क्षेत्राचं, शरीराचं ज्ञान होणं सोपं आहे, कारण ते दृश्य आहे, ते दिसतं आपल्याला, हे त्याचं रूपच आहे. पण त्याचं जे स्वरूप आहे, त्याचा जो आधार आहे, क्षेत्रज्ञ, जीव, आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, हे स्वरूप समजायला मोठं कठीण आहे, कारण तो दिसत नाही, अव्यक्त आहे. ते समजण्यासाठी अभ्यासाची आणि साधनेची गरज आहे. त्यासाठी मग भगवंतांनी 13व्या अध्यायातल्या 7 ते 11 श्लोकामध्ये साधना सांगितली. अमानित्वम अदंभित्वमपासून अध्यात्मज्ञाननित्यत्वपर्यंत तत्त्वज्ञानार्थ दर्शनपर्यंत ही साधना सांगितली. आता ती साधनासुद्धा सोपी नक्कीच नाही आहे. ही साधना हाच ज्ञानमार्ग आहे. परमात्म्याला जाणणं अतिशय कठीण आहे, कारण 12व्या श्लोकात 13व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की न तत्सत न तत् असत उच्यते. परमात्मा किंवा ब्रह्म हे आहे असंही म्हणता येत नाही आणि ते नाही असंही सांगता येत नाही. आणि खरं आहे, भगवंताचं अस्तित्व आहे असं सिद्ध करता येत नाही आणि भगवंत नाही असंही सिद्ध करता येत नाही. अगदी खरं आहे. मग त्याचं अस्तित्व कसं जाणायचं? भगवंतामध्ये सोपं आहे. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतो शिशिरोमुखम सर्वतः श्रुतिमल लोके सर्वमावृत्य तिष्ठती. 13व्या अध्यायातला 13वा श्लोक होता. सर्व डोक्यामधून, हातामधून तोच भगवंत अभिव्यक्त होतो आहे. जगात जेवढे डोळे आहेत त्या सर्वांमध्ये दृष्टीच्या रूपाने तेच भगवंत आहेत. हीच झाली भक्ती साधना ना.
नंतर 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी या प्रकृतीचे जे 3 गुण आहेत ना, सत्व, रज आणि तम, त्यांचं अगदी सविस्तर वर्णन केलं. त्याची लक्षणं काय, त्याचे परिणाम काय, सगळं काय सांगितलं. आणि भगवंतांना जाणण्यासाठी, त्यांचं स्वरूप जाणण्यासाठी या गुणांच्याही पलीकडे जाणं आवश्यक आहे हेही सांगितलं. अर्जुनाच्या प्रश्नावरून या गुणाच्या पलीकडे जाण्याच्या साधना काय आहेत, आणि जी माणसं, जे साधक गुणातीत झाले त्यांची लक्षणंही भगवंतांनी 22व्या श्लोकापासून पुढे सांगितली. 15व्या अध्यायात तर भगवंतांनी परमात्म्याचं म्हणजे स्वतःचं स्वरूप काय आहे ते अगदी स्पष्ट केलं. आणि या विचाराला आणि गीतेच्या एकूण तत्वविचाराचा समारोप केला. हा अध्याय आपण नुकताच पाहिला आहे आणि सविस्तर जाणलासुद्धा आहे. आज अगदी त्यातल्या प्रमुख विषय काय होते तेवढे थोडक्यात पाहू आणि मग 16व्या अध्यायाकडे वळूया. 15व्या अध्यायात भगवंतांनी 4 गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या असं आपल्याला दिसतं. 1. जगाचं रूप आणि स्वरूप काय आहे. जगाचं रूप आहे अश्वत्थ, सतत परिवर्तनशील, सतत बदलणारं. पण त्याचं स्वरूप काय आहे, अव्यय आणि अक्षर असं परमात्मा तत्व. याचाच अर्थ असा की सतत बदलणाऱ्या जगताच्या मागे जे अपरिवर्तनीय असं तत्व आहे ते जाणणं म्हणजेच 15व्या अध्यायातले पहिले 6 श्लोक जाणले असं होतं. दुसरं, 7व्या श्लोकापासून पुढे भगवंतांनी जीवाचं रूप आणि स्वरूप काय ते सांगायला सुरुवात केली. जीव कसा आहे, सतत गतिशील, एका देहातून दुसऱ्या देहात जाणारा, सुखी दुःखी होणारा, हे त्याचं स्वरूप आहे, हे त्याचं रूप आहे. पण त्याचं स्वरूप काय हो, त्याचं स्वरूप आहे ईश्वर. जन्म मरणाच्या फेऱ्यांमुळे सुखी दुःखी न होणारा असं ईश्वर. नंतर मग ईश्वराचं रूप काय आणि स्वरूप काय ते सांगितलं. ईश्वर कसा आहे, सर्वांच्या अंतर्यामी, सर्वांच्या हृदयात राहणारा, सर्वांचं नियमन करणारा, पण सर्वांच्या हृदयात असूनसुद्धा, नियमन करीत असूनसुद्धा जीवाच्या, जगताच्या सुखदुःखाने प्रभावित होणारा नाही, सर्वांच्या पलीकडे जावे तो ईश्वर असं सांगितलं. भगवंत असं म्हणाले, मत्त स्मृती ज्ञानम अपोहनम च, माझ्यामुळे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या सगळ्या अवस्था संभव होतात, पण त्यांच्यामुळे मी जराही प्रभावित होत नाही. 4थं सांगितल्यानंतर त्यांनी की जीव जगत ही भेदस्थिती दिसत जरी असली तरी खरं तर पुरुषतत्वाचा, परमात्म्याचा तो विलास आहे. द्वामिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षरैवच सर्व क्षरसर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. 15व्या अध्यायातला 16वा श्लोक होता. आणि असा जो कोणी पुरुषोत्तम आहे ना, सर्वांना आधार देणारा, आणि सर्वांच्या पलीकडे असलेला, असा तो मी आहे असं ते म्हणाले. शेवटी 19व्या श्लोकात भगवंत काय म्हणाले, जो ज्ञानी माणूस मला अशा प्रकारे म्हणजेच पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तर सर्व भावानी म्हणजेच कर्माच्या भावानी, रूपानी, वाणीने आणि विचाराने सुद्धा माझे भजन करतो. इथून आता 16वा अध्याय सुरू होतो. सर्व भावानी म्हणजे काय, याचं विवेचन 16व्या अध्याय येणारच आहे. म्हणजे दैवी संपत्ती, दैवी गुण आणि त्याच्या विरोधी असलेले गुण यांचा विचार येणारच आहे. तोही पाहूया आता. हरिओम.